द शॅडो ऑब्टेन्ड फ्रॉम अ पॉइंट सोर्स अँड एक्सटेंडेड सोर्स. शॅडो म्हणजे सावली, छाया. तर ही सावली जी असते किंवा जी छाया असते हिची निर्मिती कशी होते किंवा याचा आपल्याला थोडासा अधिक अभ्यास करता येईल का, हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. खूप सोपं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दोन गोष्टी पहिल्यांदा येतात, ते म्हणजे अ पॉइंट सोर्स अँड एक्सटेंडेड सोर्स. बघा, छोटा पार्ट आहे, पटकन समजू शकतो, बोलू नका. पॉइंट सोर्स म्हणजे काय आणि एक्सटेंडेड सोर्स म्हणजे काय. पॉइंट म्हणजे एक बिंदूपासून निघालेले, जसं की इथं आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतंय एक कार्डबोर्ड आहे. या कार्डबोर्डच्या मध्ये आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी, तर त्याच्या बाजूला किंवा त्याच्या मागे आपल्याला दिसते मेणबत्ती. आणि मेणबत्ती जरी सगळीकडे प्रकाश सोडत असली तरी आपल्याला ह्या पॉईंटमधूनच प्रकाश काय येणार आहे, बाहेर येणार आहे. ह्याला म्हणायचं एका पॉईंटमधून किंवा एका होलमधून जर आपण प्रकाश येत असेल तर त्याला आपण म्हणतो पॉइंट सोर्स. इतकं सोपं आहे समजून घ्यायला. ओके, तर पॉइंट सोर्स म्हणजे काय, एका पॉईंटमधून एका होलमधून आलेले किरण म्हणजे छोटासा सोर्स असतो तो. आणि त्याच्यामुळं होतं असं बघा, त्याच्यामुळं होतं काय, लक्ष देऊन बघायचं आहे. त्याच्यामुळे होतं असं की ह्या चित्राप्रमाणे इथून आलेले रेज कसे जात आहेत बघा काळजीपूर्वक. स्ट्रेट असतो रे, कसा असतो, स्ट्रेट असतो. त्यामुळे त्याच्या वरून गेलेला जो आहे तो इथे जाऊन पोचेल आणि त्याच्या खालून गेलेला जो आहे तो इथे जाऊन पोचेल. आता मधले जे रे आहेत ते ऑफकोर्स कुठेतरी दुसरीकडे जाणार आहेत, तिथे जाणार नाही आहेत, बरोबर आहे. ते रेज काय तिथं जाणार नाही आहेत. त्याच्यामुळे बाकीचे जे रेज आहेत, ज्या रेजमुळं आपल्याला सावली पडते, सावली कशामुळे पडते तर इथं ते पोचत नाहीत म्हणून. ते कोण पोचत नाहीत, जे मध्ये येतात ना, हे मधले काय होतात, रिफ्लेक्ट होतात. हे मधले काय होतात, रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे ते काय होत नाहीत, मध्ये पोचत नाहीत. आणि न पोचल्या कारणामुळे, बोलायचं नाही मुलांच्यात, शांत बसायचं आणि फक्त लक्ष द्यायचं. तर न पोचल्या कारणामुळे, इथं पोचू न शकल्यामुळे इथं काय होतो, अंधार पडतो आणि त्याला आपण काय म्हणतो, सावली म्हणतो. सावली का पडते एखाद्या गोष्टीची, तिथं किरणं न पोचू शकल्यामुळे. काळ्या कलरची किरणं नसतात जी की आपल्या मागं पडतात, तिथं किरणं पडू शकत नाहीत, म्हणून कम्पॅरेटिव्हली तुलनात्मक आपल्याला इथं अंधार दिसतो, त्याला आपण काय म्हणतो, सावली असं म्हणतो. आणि पॉइंट सोर्स असताना होतं असं की याच्यामध्ये एकाच प्रकारची छाया मिळते आपल्याला, एकाच प्रकारची. त्याला आपण डार्क शॅडो असं म्हणतो. एकच डार्क आपल्याला शॅडो मिळते, त्याला आपण म्हणतो उंब्रा. त्या शॅडोला आपण उंब्रा असं म्हणतो. जी डार्क असते त्याला उंब्रा म्हणायचं आणि जी फेंट असते त्याला पेनुम्ब्रा असं म्हणायचं. उंब्रा आणि पेनुम्ब्रा ह्यातला अर्थ समजून घ्यायचा. उंब्रा म्हणजे डार्क शॅडो. आता याच्यामध्ये फेंट नाही आहे, तुम्हाला इथं फेंट दिसणार नाही. का दिसणार नाही, कारण पॉईंट सोर्समुळं आपल्याला लिमिटेडच किरणं मिळतात. किरणे काय आहेत, लिमिटेड आहेत, आपल्याकडे जास्त नाहीत. त्याच्यामुळे इथे एकाच प्रकारची शॅडो तयार होते, जी असते उंब्रा. त्याला आपण म्हणतो उंब्रा किंवा गडद छाया. आता हा पॉईंट सोर्स बदलून पॉईंट म्हणजे एका होलमधून आणण्यापेक्षा जर मी अशा प्रकारची एखादी टॉर्च आणली तर मला आणखीन एका प्रकारची छाया मिळते, ज्याला आपण फेंट शॅडो म्हणू शकतो. तर त्या फेंट शॅडोला पेनुम्ब्रा असं म्हणलं जातं, त्याचं नाव आहे पेनुम्ब्रा. तर ती फेंट जी असते आणि डार्क जी असते ह्याच्यामध्ये आपण जरासा फरक आहे, लक्षात घ्या. काय फरक आहे, तर ज्यावेळी काळजीपूर्वक बघायचं, हा दोन्ही एक्सटेंडेड सोर्स आहेत. हा पण एक्सटेंडेडच आहे आणि हा सुद्धा एक्सटेंडेडच आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता ही डार्क आहे, याला आपण काय म्हणणार आहे, उंब्रा म्हणणार आहे. आणि हा कोण आहे, पेनुम्ब्रा आहे, बरोबर आहे. सेम इथं सुद्धा आहे.
इथं सुद्धा बघा हा डार्क जो आहे तो उंब्रा आहे आणि जो फेंट आहे त्याला पेनुम्ब्रा म्हणतो आपण. मात्र एक यांच्यामध्ये एक्सटेंडेडमध्ये आणखीन एक प्रकार घेतो. एक्सटेंडेडमध्ये आणखीन एक प्रकार आहे. आता हे पॉईंटचं झालं वरती वेगळं. पॉईंटमध्ये काय प्रकार नव्हते. पॉईंटमध्ये काय होतं, एक फक्त एक गडद छाया मिळत होती ज्याला आपण उंबरा म्हणत होतो. पॉईंट सोर्स म्हणजे एका पॉईंटमधून येणारा, ह्या पॉईंटमधून येत होते लाईट्स, त्यामुळे आपल्याला एकच प्रकारची छाया मिळत होती गडद. हे झाला विषय संपला, तो विषय त्याचा आता नाही. आता आहे विषय एक्सटेंडेड सोर्सचा. एक्सटेंडेड सोर्स असल्यानंतर दोन प्रकार पडतात. एक्सटेंडेड सोर्समध्ये दोन प्रकार पडतात. एका प्रकारामध्ये ज्याची सावली करणार आहे आपण, ज्याची सावली पाडणार आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे याची सावली पडते, राईट. तर ज्याची सावली पडते तो ऑब्जेक्ट ह्या सोर्सपेक्षा मोठा असेल तर बघा, ज्याची सावली आपण पाडणार आहे, ज्याची सावली पडणार आहे तो जर सोर्सपेक्षा, सोर्स म्हणजे जिथून लाईट येते, राईट, जिथून लाईट येते त्याच्यापेक्षा हा मोठा आहे, बरोबर आहे की नाही, मोठा आहे की नाही. तर जर तसा असेल तर म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे तो बिगर असेल तर, आणि ऑब्जेक्ट स्मॉलर असेल तर, त्या टॉर्चपेक्षा, कोणापेक्षा, त्या सोर्स ऑफ लाईटपेक्षा, सोर्स ऑफ लाईटपेक्षा जर बॉल मोठा असेल तर काय होईल, तो बॉल छोटा असेल तर काय होईल, हा प्रकार पडतो. आता याच्यामध्ये परत आपल्याला समजून घ्यायचं आहे की मग काय नेमकं फरक होतो ह्या दोघांच्यात. तर ह्या दोघांच्यात फरक पडतो ते म्हणजे गडद आणि फिकट छायामध्ये. कसा फरक पडतो ते मी तुम्हाला दाखवतो. जसं आपण वरती आपण जसे रेज ड्रॉ केले होते, रेज कसे ड्रॉ केले होते, तर ह्या पॉईंटमधून येणारे भरपूर इन्फानाईट रेज आहेत, पण त्यातले कुठले दोन रेज महत्त्वाचे आहेत, जे कडेने जातात ते रेज. हा वरनं गेलेला आहे, हा खालून गेलेला आहे, आणि ह्याच्यामुळे हा मधला जो पार्ट आहे तो सगळा आपल्याला काय मिळालेला असतो, सावली मिळाली असतो, राईट. तसंच आता इथं सुद्धा मी रेज ड्रॉ करणार आहे. इथं सुद्धा बघा, पण इथं एक्सटेंडेड सोर्स असल्या कारणाने मला भरपूर सारे रेज आहेत, भरपूर रेज येणार आहेत. असे इथून या बॅटरीतून भरपूर रेज येणार आहेत, पण मला सगळ्यांचं काय करायचं नाही आहे. मला फक्त जिथून सुरुवात होते तो पॉईंट आणि जिथून शेवट होते त्या पॉईंटचं मला कळालं तरी मधलं सगळं कळून जातं. बोलू नका. यम पासून मला दोन प्रकारचे रेज मिळतात. यम पासून बघा, एक जातो तो खालून जाईल, तो सगळ्यात खाली जाईल, आणि यम पासून जो हा वरच्या टोकाला जाईल तो आत जाईल. तसंच यन पासून पण बघा, हा जो खालून जातोय तो सगळ्यात खाली जाईल, आणि जो बरोबर जातोय तो इथं जाईल. म्हणजे हे त्यातले दोन दोन रेज फक्त सिलेक्ट केलेत आपण. रेज भरपूर निघणार आहेत तिथून, पण त्या रेजचा आपल्याला अभ्यास करायसाठी हे दोन रेज पुष्कळ आहेत एकापासून निघालेले. यम पासून निघालेला जो स्ट्रेट आहे तो इथं जातोय, आणि यन पासून पण निघालेला स्ट्रेट आहे तो इथं जातोय. त्याच्यामुळं इथं आपल्याला जी मिळते ती गडद छाया असते, आणि जी दूर असते त्याच्या बाजूनं जी असते ती फिकट असते, ज्याला आपण फेंट किंवा फेंट शॅडो म्हणतो, त्याला आपण पेनुम्ब्रा असं म्हणतो. तर ही पेनुम्ब्रा मिळते. आता हे ठीक आहे, पेनुम्ब्रा मिळते. मात्र इथे एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण असा करतो की हा जो मागचा भाग आहे ज्याच्यावर छाया पडलेली आहे, ज्याच्यावरती काय तर आपण कार्डबोर्ड घेतला आहे किंवा भिंत वगैरे आहे, तर ती आपण आता काय करायचं आहे, जिथं आहे त्याच्यापेक्षा अजून मागं घेत जायचं. म्हणजे अंतर वाढवायचं थोडक्यात. कुठलं, ऑब्जेक्टपासून स्क्रीनचं अंतर, ज्याला म्हणायचं स्क्रीनचं अंतर. स्क्रीन ज्याच्यावरती शॅडो पडले, ज्याच्यावरती सावली पडले, ती स्क्रीनचं अंतर वाढवत नाही, म्हणजे ती स्क्रीन आणखीन मागं न्यायचं. काय होतं अशा वेळेस काय होतं बघा आता हे स्टेटमेंट आपल्याला महत्त्वाचं आहे. ज्यावेळी ऑब्जेक्ट, बघा काय म्हणतो, ज्यावेळी ऑब्जेक्ट एक्सटेंडेड सोर्सपेक्षा मोठा असतो, ज्यावेळी ऑब्जेक्ट एक्सटेंडेड सोर्सपेक्षा मोठा असतो, त्यावेळी आपण जर स्क्रीन आणि ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स वाढवत नेलं तर आपली पेनुम्ब्रा आणि उंब्रा सुद्धा मोठ्या होत जातात. पेनुम्ब्रा आणि उंब्रा सुद्धा काय होत जातात, मोठ्या होत जातात. दोघं पण मोठ्या होत जातात, दोन्ही पण काय होतात, मोठ्या होत जातात. कधी म्हणलं, पुन्हा एकदा पहिल्यापासून. थोडंसं पहिल्यांदा समजायला अवघड जाते, लक्षात घ्या. पुन्हा पहिल्यापासून काय काय कंडिशन सांगितली. जर एक्सटेंडेड सोर्स असेल, जर ऑब्जेक्ट मोठा असेल, जर आपण ही स्क्रीन ज्याच्यावरती छाया पडणार आहे, ज्याच्यावरती शॅडो पडणार, ती स्क्रीन मी दूर घेऊन गेलो तर माझी पेनुम्ब्रा आणि उंब्रा ह्या दोघं पण मोठ्या होत जातात. त्या काय होत जातात, बिगर अँड बिगर होत जातात साईजमध्ये. म्हणजे मोठा गोल होत जाणार.
स्क्रीनवरती, जसं जसं स्क्रीन मागं जाणार. याच्या उलट इथं खाली ज्यावेळी माझा ऑब्जेक्ट लहान असेल, आता एक्सटेंडेड सोर्सची चर्चा चालली आपल्या, पॉईंट सोर्सचा काही विषय नाही. आता पॉईंट सोर्सचा एकच होतं ते झालं. एक्सटेंडेड सोर्समध्ये आता पुन्हा ऑब्जेक्ट माझा लहान आहे. आता ऑब्जेक्ट जर लहान असेल कोणापेक्षा, सोर्सपेक्षा, आता जनरली मला पेनुम्रा खूप छोटा मिळतो, उंबरा गडद छाया असते ती खूप छोटी मिळते. काय मिळते बघा तुम्ही, जर रेज ड्रॉ केले तर आपल्या लक्षात येते, रेज ड्रॉ केले लक्षात येते, तो छोटा असल्यामुळं काय होते, हा वरून खाली येतोय ना, असं इथं थांबतोय, राईट. हा पण वरून खाली येतो, छोट्या असल्यामुळं काय होतं, तो रे घासून गेल्यामुळे तो येतोय खाली. बरोबर आहे का, लक्षात येते का, थोडं इमॅजिन करावं लागते आपल्याला. आणि तसाच तो इकडून सुद्धा आपल्याला तयार होते. हे झालं जवळ असल्यानंतर. मात्र ज्यावेळी, जसं मी मगाशी इथं वरती काय केलं, मागं नेला स्क्रीन, तसंच आता इथं जर मी स्क्रीन मागं नेली, ह्या कंडिशनमध्ये ज्यावेळी ऑब्जेक्ट लहान आहे त्या कंडिशनमध्ये जर मी स्क्रीन मागं नेली, तर इथं काय घडतं, तर इथं हळूहळू ती जी उंबरा आहे, जी गडद छाया आहे, बघा इथं गडद छाया काय होत जाते, हळूहळू काय होते, गायब होत जाते. म्हणजे ते संपून जाते, स्मॉलर एका पॉईंटला ते काय होते, डिसअपिअर होते. मात्र ह्याचा काय परिणाम पडत नाही. पेनुम्रा जी आहे ती मात्र तुम्हाला दिसणार आहे, पेनुम्रा मात्र दिसणार आहे. फक्त उंबरा काय होते आपली कमी होत जाते. लक्षात येते. तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की दोन्हीमध्ये होतं फरक. आता पुन्हा एकदा मी फरक फक्त सांगतो, परीक्षा दृष्टिकोनातून वाक्य महत्त्वाचे मी तुम्हाला सांगतोय. ज्यावेळी मराठीत पहिल्यांदा सांगतो आणि इंग्लिशमध्ये आपण हे पूर्ण वाचणार आहे त्यावेळी येणारच आहे. ज्यावेळी एक्सटेंडेड सोर्स असतो, एक्सटेंडेड सोर्स म्हणजे मोठा सोर्स ज्याच्यातून भरपूर किरणं आपण बाहेर येणार आहेत, तर एक्सटेंडेड सोर्स असतो त्यावेळेच्या घटना आहेत दोन. एक पहिली घटना आहे ज्याच्यामध्ये आपला जो ऑब्जेक्ट आहे तो मोठा आहे, दुसरी घटना आहे ऑब्जेक्ट छोटा आहे. ऑब्जेक्ट मोठा असेल तर स्क्रीन तुम्ही मागं घेऊन गेला तर त्यातला उंबरा आहे तो मोठा होत जातो. ऑब्जेक्ट मोठा असेल तर उंबरा मोठी होणार. लक्षात ठेवायला सोपं आहे. ऑब्जेक्ट मोठा असेल तर उंबरा काय होत जाणार, मोठी होत जाणार. आणि ऑब्जेक्ट छोटा होत असेल तर उंबरा काय होणार, छोटी होत जाणार. म्हणजे गडद छाया आहे ती हळूहळू छोटी होत डिसअपिअर होणार. आणि पेनुम्राचा जर विषय असेल तर ते दोन्ही केसमध्ये मोठीच होत जाते. पेनुम्रा म्हणजे जी फेंट आहे ती मात्र दोन्ही केसमध्ये मोठीच होत जाणार आहे. हेच फक्त आपल्याला ह्या पार्टमध्ये शिकायचं आहे बघा. बाकी याच्या पलीकडे काही नाही, एवढंच आहे. पहिला आपण काय म्हणालो की जर पॉईंट सोर्स असेल तर हे उंबरा पेनुम्रा असा विषयच येत नाही, त्यामध्ये फक्त एकच असतो उंबरा. जर पॉईंट सोर्स असेल, पॉईंट सोर्स म्हणजे एकच आहे असा छोटासा सोर्स, ज्या सोर्समधनं किरणं खूपच लिमिटेड येत आहेत, असं जर असेल तर आपल्याला एकच प्रकारची छाया मिळते ज्याला आपण उंबरा म्हणतो. मात्र इथं एक्सटेंडेड सोर्स आलं की दोन कंडिशन्स येतात, ऑब्जेक्ट मोठा आहे का ऑब्जेक्ट छोटा आहे. मोठा ऑब्जेक्ट असेल तर त्याची उंबरा म्हणजे गडद छाया ही मोठी होत जाते. मोठा ऑब्जेक्ट असेल तर मोठी होत जाते, छोटा ऑब्जेक्ट असेल तर छोटी होऊन डिसअपिअर होते. आलं लक्षात तुमच्या, काय म्हणायचं लक्षात आलेलं आहे. आता हेच आपण वाचन करणार आहे, बाकी काय नाही आहे बघा. ॲपरेटसमध्ये सांगितलेलं आहे कॅन्डल, टॉर्च घ्यायचं आहे, कार्डबोर्ड, स्क्रीन, स्मॉल बॉल, बिग बॉल इट्सेट्रा. टेक आयदर अ कॅन्डल ऑर अ टॉर्च ॲज अ लाईट सोर्स. इन फ्रंट ऑफ इट सेट अप अ कार्डबोर्ड विथ अ टायनी होल, जेणेकरून आपल्याला पॉईंट सोर्स मिळेल. आता आपण हे पॉईंट सोर्स काय असतो हे आपल्याला ह्याचा प्रयोग करणार आहे, त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे त्यातून लिमिटेड बीम दिसतो, बीम लाईटचा एकच बीम दिसणार आहे. तर तसं होत असेल तर काय होणार आहे आपल्या लक्षात येत आहे. नाव द लाईट इज सीन टू इमर्ज फ्रॉम द होल ऑन द कार्डबोर्ड. सच अ लाईट सोर्स इज कॉल्ड अ पॉईंट सोर्स. याला काय म्हणलं जातं, तर लाईट इज सीन टू बी इमर्ज फ्रॉम द होल, तर एका होलमधून येणाऱ्या लाईटला आपण काय म्हणतो, पॉईंट सोर्स असं म्हणतो. तर अशामुळे होतं असं, प्लेस अ स्क्रीन व्हर्टिकली अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर बियॉन्ड द कार्डबोर्ड. 1 मीटरचा अंतर ठेवून ठेवा, तुम्हाला काय दिसते, शॅडो दिसते. लागा ऑब्झर्व द शॅडो AB. ए शॅडोला नाव दिलेलं आहे AB. द रे OP अँड द रे OQ स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट सोर्स. आपण जे रे ड्रॉ केले त्यांच्याबद्दल सांगतायत. इथून रे आपण ड्रॉ केला OP, तो इथं जाऊन थांबलेला आहे. रो OQ ड्रॉ केलं इथं जाऊन थांबलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला शॅडो मिळते A आणि B ऑन द स्क्रीन रिस्पेक्टिव्हली. हाऊएव्हर सिन्स नो रेज, बघा शॅडो का बनते ह्याचं कारण आहे. हाऊएव्हर सिन्स नो रेज रीच
द स्क्रीन बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. म्हणजे काय, इथं कुठले रे येऊ शकत नाहीत ना, इथं कुठले रे पोहोचू शकतात का, नाही पोहोचू शकत, कारण जे येणार आहेत ते होणार थटणार आहेत इथं. इथं येऊन काय होणार आहेत, इथं येऊन काय आरपार जाणार नाहीत, मग इकडं इकडं कुठं तर जाणार ते याच्या पलीकडे येऊ शकत नाही. त्यामुळे इथं आपल्याला काय दिसतो, इथं आपल्याला काय दिसतो तर अंधार दिसतो त्याला. तर दॅट रिमेन अनलिट म्हणजे अप्रकाशित, अनलिट म्हणजे अप्रकाशित राहतो, तो पार्ट काय राहतो, अप्रकाशित राहतो, आणि त्याला आपण शॅडो म्हणतो. आणि त्या बाबतीमध्ये ती शॅडो असते डार्क, आणि त्याला आपण म्हणतो डार्क शॅडो किंवा उंबरा. त्याला आपण उंबरा असं म्हणतो. डार्क शॅडोला आपण काय म्हणतो, उंबरा. हे झालं पहिला पार्ट. पॉईंट सोर्स असला की फक्त उंबरा येते, हा विषय इथंच संपतो, याचा काही परत संबंध नाही. आता येतो विषय तो म्हणजे एक्सटेंडेड सोर्स असल्यानंतर. व्हॉट हॅपन्स इफ द कार्डबोर्ड विथ अ पिनहोल इज रिमूव्ड. आता कार्डबोर्ड काढलाय, आता टॉर्च घेतले किंवा आता मोठा एक्सटेंडेड सोर्स आला आपल्याकडं. दिस सोर्स इज कॉल्ड अ एक्सटेंडेड सोर्स. तर हे एक्सटेंडेड सोर्स जो आहे तो सोर्स आपल्याला कोणत्या प्रकारच्या शॅडो देतो, तर 2 प्रकारच्या शॅडो देतो, ते आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. ड्यू टू द एक्सटेंडेड सोर्स वी सी टू पार्ट्स इन द शॅडो ऑफ द बॉल ऑन द स्क्रीन, वन फेंट वन डार्क. The faint part BC is called penumbra and the dark part AD is called umbra. जो डार्क असतो त्याला आपण उंबरा म्हणतो, फेंट असतो त्याला पेनुम्ब्रा म्हणतो आपण. हे आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं आहे त्याने, आपण मगाचपासून हे भरपूर चर्चा केलेली आहे. मग पुढे मग आता होतं काय नेमकं, ही चर्चा आपण जे मागापासून मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे तेच आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा, लेट अस सी, पाहूया मग. व्हॉट हॅपन्स इन द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी व्हेन द बॉल इज बिगर. आता कोण आहे, बॉल इज बिगर दॅन द एक्सटेंडेड सोर्स. सोर्सपेक्षा, जिथून लाईट येते त्या बॅटरीपेक्षा बॉल जर मोठा असेल तर काय होतं, तर कीपिंग द डिस्टन्स बिटवीन एक्सटेंडेड सोर्स अँड द बॉल कॉन्स्टंट. म्हणजे हे डिस्टन्स बदलू नका. कोणतं डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे हे बदलू नका. हे डिस्टन्स काय करू नका, बदलू नका. हे डिस्टन्स बदलू नका. हे डिस्टन्स काय ठेवा, सेम ठेवा. याला बदलायचं नाही आहे. बदलायचं कोणतं आहे, स्क्रीन मागं घेऊन जायची आहे. तर असं जर स्क्रीन आपण मागं नेली, म्हणजे जिथं लिहिलेलं आहे बघा, मूव द स्क्रीन फर्दर अँड फर्दर अवे अँड ऑब्झर्व द शॅडो. आणि मग शॅडो कशी तयार होते बघा. आता इथं वाक्य आहे, ॲज द स्क्रीन मूव्ज फर्दर द उंबरा अँड द पेनुम्ब्रा इन द शॅडो ऑफ द बॉल आर सीन टू बिकम बिगर अँड बिगर. त्यातल्या दोघं पण, पेनुम्ब्रा पण आणि उंबरा पण, हे दोघं पण आपल्याला मोठे होत झालेले दिसतात. जसं जसं मागं मी स्क्रीन घेत जाणार आहे तसे काय होणार आहेत, माझे शॅडो, दोन्ही प्रकारच्या शॅडोज मोठ्या होणार आहेत. दिस इज द फर्स्ट केस ऑफ एक्सटेंडेड सोर्स. आता सेकंड केसमध्ये आपला जो चेंडू आहे तो छोटा आहे. नाऊ रिप्लेस द बिग बॉल विथ वन दॅट इज अ स्मॉलर इन द साईज दॅन दॅट ऑफ अ लाईट सोर्स. त्या बॅटरीपेक्षा आपला छोटा बॉल जर आता आपण मी घेतला आणि आता ऑब्झर्व करा म्हणून सांगितलेलं, ऑब्झर्व इट्स शॅडो ऑन द स्क्रीन, वी सी द उंब्रा अँड द पेनुम्ब्रा ऑफ द बॉल ऑन इट. आपण जवळ स्क्रीन जोपर्यंत असेल तोपर्यंत आपल्याला उंबरा दिसते, काय हरकत नाही. स्क्रीन जवळ असेल तोपर्यंत आपल्याला उंबरा पण दिसते, पेनुम्ब्रा पण दिसते. मात्र नाव विदाउट मुव्हिंग द लाईट सोर्स, अगेन ह्याच्यामध्ये चेंज नाही करायचं डिस्टन्स. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण बदलायचं नाही. हे डिस्टन्स काय आहे, सेमच ठेवायचं आहे. आपल्याला फक्त स्क्रीन मागं घेऊन जायचे. जर स्क्रीन आता पुन्हा मागं नेली, मूव द स्क्रीन फर्दर अवे फ्रॉम द बॉल अँड ऑब्झर्व इट्स शॅडो ॲज द स्क्रीन मूव्ज फर्दर. जशी जशी आपली स्क्रीन या कंडिशनमध्ये मागं जाते त्यावेळी आपली उंबरा जी आहे, द उंबरा बिकम स्मॉलर अँड स्मॉलर अँड ॲट अ सर्टन पॉईंट. अशा एका बिंदूला काय होईल, अशा एका पॉईंटला ती डिसॲपियर होईल, नाहीशी होईल. इट डिसॲपियर्स. तर ही आपली महत्त्वाची वाक्य आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळी एक्सटेंडेड सोर्स आपला बॉल मोठा असतो त्यावेळी काय होतं, तर ते इथं वाक्य आहे, द उंब्रा अँड पेनुम्ब्रा ऑफ द शॅडो आर बीइंग सीन टू बिकम लार्जर किंवा बिगर अँड बिगर. अँड इथं काय होतं, द उंब्रा बिकम स्मॉलर अँड स्मॉलर ॲट अ सर्टन पॉईंट इट डिसॲपियर्स. हा सगळा सार आहे आज आपण जे चर्चा करतोय सावल्यांच्या बद्दलचा. तर हा चर्चा आहे की आपला जर मोठा असेल, लाईट मोठी असेल, बॉल छोटा असेल, तर थोडक्यात तिची सावली काही अंतरापर्यंत डार्क दिसणार, बाकी सगळीकडं मग फेंटच दिसणार आहे. आता ही गोष्ट समजली असेल आपल्याला, समजली आहे का, समजलेलं काय का, तिन्ही गोष्टी समजल्या. पॉईंट सोर्सनं काय होतंय, फक्त उंबरा,
एक्सटेंडेडनं दोन्ही होतात, पण कशा होतात कळालं असेल तर आता आपण पुढं जाऊया. ठीक आहे. आता ह्याच कंडिशनमुळं आपल्या इकडे एक गोष्ट घडत असते नेचरमध्ये, त्याला आपण म्हणतो इक्लिप्स. त्याला आपण काय म्हणतो? इक्लिप्स असं म्हणतो. तर इक्लिप्स म्हणजे काय? तर इथं खाली दिलेलं आहे, ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्यावेळी आपण त्याला सोलार इक्लिप्स म्हणतो. बघा इथं चित्र लिहिलेलं आहे, ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्यावेळी ते होतं सोलार इक्लिप्स. आणि कधी पृथ्वीमध्ये येते त्यावेळी म्हणतो लुनार इक्लिप्स. त्याला आपण चंद्रग्रहण असं म्हणतो. लुनार मराठीमध्ये चंद्रग्रहण, सोलार इक्लिप्सला सूर्यग्रहण म्हणतो. तर हे ग्रहण पण हे शॅडोचंच एक ॲप्लिकेशन आहे किंवा शॅडोचाच एक काय उदाहरण आहे. असे शॅडो पडतात एकमेकांवर. तर बघा, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. आपल्याला माहिती आहेत ह्या गोष्टी. आपल्या भोवती अर्थच्या भोवती मून फिरतो अँड द अर्थ अलॉंग विथ द मून. आणि अर्थ आणि मून दोघं मिळून सनच्या अराउंड फिरत असतात. हे सगळे एकमेका फिरत असताना होतं असं की त्यांचे ऑर्बिटचे रिव्हॉल्युशन्स वेगवेगळे आहेत. त्यामुळं वेन द सन अँड द मून अँड द अर्थ कम इन अ स्ट्रेट लाईन अँड इक्लिप्स इज सेड टू बी हॅव टेकन प्लेस. म्हणजे अशा वेळेस काय होतं, इक्लिप्स झालं असं म्हणतो किंवा ग्रहण लागलं असं आपण म्हणतो. ज्यावेळी सन, मून आणि अर्थ एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात त्यावेळी आपल्याला ग्रहण असतं. ग्रहणाचे दिवस अगोदरच माहिती असतात आपल्याला, असं होणार आहे कारण आता जी स्थिती माहिती असते कुठं आहे, त्यानुसार पुढचं ग्रहण कधी आहे हे सुद्धा कळत असतं. इक्लिप्स म्हणजे काय, ही व्याख्या आहे की सन, मून अँड अर्थ कम्स इन अ स्ट्रेट लाईन. याला आपण अन इक्लिप्स इज सेड टू बी हॅव टेकन प्लेस. त्यातलं पहिलं आहे सोलार इक्लिप्स. सोलार इक्लिप्स म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की चंद्रमध्ये आला की सोलार इक्लिप्स म्हणायचं. चंद्रमध्ये आला, मध्ये आला की सोलार इक्लिप्स. आणि पृथ्वीमध्ये आला की चंद्रग्रहण किंवा लुनार इक्लिप्स. मध्ये कधी सूर्य येईल का? सूर्य कधी येईल का मध्ये? नाही येणार ना. सूर्य कधीच मध्ये येऊ शकणार नाही कारण तो तिकडं लांब आहे, दूर आहे. हे दोघं एकमेकांच्या भोवती फिरत आहेत. त्यामुळे एकतर पुढं कोणी चंद्र येईल नाही तर पुढं पृथ्वी येईल. लक्षात येते का नाही? ह्या दोनच कंडिशन आहेत. एक तर मध्ये चंद्र येईल नाही तर मध्ये पृथ्वी येईल. मध्ये चंद्र आला की आपल्याला सूर्य नाहीसा झाल्यासारखं वाटतं. आपल्याला काय वाटतं, सूर्य गायब झाला म्हणजे सूर्याला ग्रहण केल्यासारखे. आपल्याला एखादी गोष्ट खाल्ल्यावर संपते तसं वाटते की सूर्याला बहुतेक खाऊन टाकले कोणतर, म्हणून आपण त्याला म्हणतो सूर्यग्रहण. आता इथं आपण ज्यावेळी याच्यावरती असतो, अर्थवरती आपण इथं असतो त्यावेळी आपल्याला दिसतच नाही ना सूर्य, कारण मध्ये चंद्र आहे. चंद्र पण काय छोटा नाही आहे. तर आपल्याला काय वाटतं, सूर्य काय करतो, सूर्याचा छोटासा भाग चंद्र काय करतो, खाऊन टाकतो. त्यामुळे आपल्याला म्हणतो आपण त्याला सोलार इक्लिप्स. आणि इकडं उलटं होतंय. ह्या चंद्रग्रहणामध्ये आपण काय करतो, आपली सावली ह्याच्यावर पडते, चंद्रावरती पडते, त्यावेळी आपण म्हणतो चंद्रग्रहण. हरकत नाही. बघा, ड्युरिंग इट्स रिव्हॉल्युशन वेन द मून कम्स बिटवीन द सन. बघा, जे मध्ये आहे ना त्याच्यावरून लक्षात ठेवायचं असते. वेन मून comes between the sun and earth, a shadow of moon is cast on the earth and the sun cannot be seen from the part in the shadow. जिथं जिथं शॅडो पडले तिथून आपल्याला काय दिसत नाही, सूर्य दिसत नाही, कारण चंद्राची सावली आपल्या अंगावर पडलेली असते किंवा आपल्या पृथ्वीवरती पडलेली असते. तर त्याला आपण सोलार इक्लिप्स असं म्हणतो. अ सोलार इक्लिप्स इज सीन इन ओनली न्यू मून डे. न्यू मून म्हणजे पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा दिवस, राईट. न्यू मून म्हणजे पौर्णिमे का अमावस्या? अमावस्या, बरोबर आहे. अमावस्याच्या दिवशी म्हणजे त्यावेळी नवीन मून येणार असतो ना. पूर्ण मून गेलेला असतो आणि आता नवीन येणार असतो, म्हणून त्याला आपण न्यू मून डे म्हणतो. तर त्या दिवशी आपल्याला दिसतो. A solar eclipse is seen on a new moon day. The solar eclipse may be either partial or total. म्हणजे पार्शियल म्हणजे थोडासा तरी आपल्याला कधी कधी थोडंसं दिसतं, अर्धग्रहण दिसतं, किंवा कधी कधी काय दिसतं, पूर्णपणे दिसतं. कधी कधी अर्ध दिसतं, पार्शियल म्हणजे अर्ध, आणि कधी कधी पूर्ण दिसतं. समटाइम्स द सोलार डिस्क इज कम्प्लिटली कवर्ड बाय द मून. कधी कधी सूर्याला पूर्णपणे चंद्र ज्यावेळी कवर करतो, पूर्ण चंद्र कवर करतो, सूर्य दिसतच नाही अजिबात ज्यावेळी दिसत नाही त्यावेळी त्याला आपण म्हणतो
टोटल सोलार इक्लिप्स, त्याला आपण काय म्हणतो, टोटल सोलार इक्लिप्स. आता हे लक्षात ठेवण्याची गरज आहे, ह्या विचारल्या जातात गोष्टी. टोटल सोलार इक्लिप्स कशाला म्हणतात, तर ज्यावेळी चंद्र पूर्ण कव्हर करतो त्याला काय करतो, पूर्णपणे कव्हर करतो, त्याला आपण टोटल सोलार इक्लिप्स म्हणतो. याला मराठीमध्ये आपण खग्रास सूर्यग्रहण म्हणतो. खग्रास, टोटल सोलार इक्लिप्स म्हणजे खग्रास सूर्यग्रहण. व्हेन द सोलार डिस्क इज नॉट कवर्ड फुल्ली, ज्यावेळी पूर्णपणे कव्हर नसतं, एक छोटासा भाग त्याचा कव्हर झालेला असतो, त्यावेळी आपण त्याला म्हणतो वी हॅव अ पार्शियल सोलार इक्लिप्स. त्याला आपण खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, पार्शियल सोलार इक्लिप्स. तर अशा वेळेस ड्युरिंग अ सोलार इक्लिप्स, अशा सोलार इक्लिप्सच्या काळात किंवा सूर्यग्रहण होत असताना, चालू असताना, अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर हार्मफुल टू अस रिचेस द अर्थ. आपल्या त्या काळात काय होतात की आपले अल्ट्राव्हायोलेट रेज जे सूर्याकडून येत असतात ते डायरेक्ट आपल्या पृथ्वीवरती येत असतात. आणि दॅट्स वाय अ सोलार इक्लिप्स शूड नेव्हर बी वॉच्ड विथ द नेकेड आईज. त्यामुळे सोलार इक्लिप्स कधीही नेकेड आईजनी बघायचं नसतं. सोलार इक्लिप्स का बघायचं नसतं नेकेड आईजनी, तर ह्याचं कारण आपल्याला विचारलं जातं का बघायचं नसतं. तर ड्युरिंग सोलार इक्लिप्स अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर हार्मफुल टू अस रिचेस द अर्थ. अ सोलार इक्लिप्स शूड नेव्हर बी वॉच्ड विथ द नेकेड आईज, म्हणजे उघड्या डोळ्याने कधी पाहायचं नसतं. त्यासाठी स्पेशल टाईप ऑफ गॉगल्स शूड बी युज्ड फॉर दिस पर्पज. तुम्ही पाहिला असेल की त्यासाठी एक स्पेशल टाईपचा गॉगल असतो जो आपल्या अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचू देणार नाही याची खात्री करतो. तो गॉगल आपल्याला वापरायचा असतो सोलार इक्लिप्ससाठी. बघा, नॉट फॉर लुनार इक्लिप्स. चंद्रग्रहणासाठी काही गरज नसते. बघू शकता तुम्ही. लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण. व्हेन द अर्थ कम बिटवीन द सन अँड द मून. आता अर्थ जर मध्ये आली, आता चंद्रमध्ये आला म्हणून सूर्य गिळल्यासारखा वाटला. आता काय होते, आपण मध्ये आलो म्हणजे अर्थ मध्ये आले की आपल्याला आपली शॅडो, अ शॅडो ऑफ अर्थ इज कास्ट ऑन द मून. आपली शॅडो कुणावरती पडते, चंद्रावरती पडते. आपली शॅडो कुणावरती पडते, तर खाली तुम्ही पाहत असाल सूर्याची जी आपली किरणं आहेत ती आपल्यावरून चंद्रावरती जातात. त्यामुळं चंद्र पूर्णपणे इथं बघा उंब्रा स्टेटमध्ये गेलेला आहे, पूर्ण गडद छाया आहे त्याची. का गडद छाया हो, बघितलं तर हे मगाचं तुम्हाला समजतंय. हा कोण आहे, एक्सटेंडेड सोर्स आहे, बरोबर आहे की नाही. हा कोण आहे, एक्सटेंडेड सोर्स आहे. हा आपला कोण आहे, जो बॉल आहे तो छोटा आहे ना. सूर्यापेक्षा आपली पृथ्वी किती छोटी आहे ना, त्याच्यामुळं आपल्याला काय होतंय, एकदम कमी प्रमाणात का होईना आपण ह्या स्टेटमध्ये येतोय. बघा आपला हे चालू आहे. मग ह्याच्यामध्ये हा जो आहे ना सूर्य, तो आपला चंद्र आहे ना, तो जवळ आहे खूपच. चंद्र खूप जवळ असल्यामुळं आपल्याला काय होते, आपली जी उंब्रा आहे ती त्याच्यावरती पडते. पेनुब्रा आहे, पेनुब्रा पण पडते, पण ती लांब दुरून जाते. चंद्र जवळ असल्या कारणामुळं आपली उंब्रा त्याच्यावरती पडते, गडद छाया पडते आणि पूर्णपणे अंधार होतो चंद्रावरती. वेन द अर्थ कम्स बिटवीन द सन अँड द मून, अ शॅडो ऑफ मून इज कास्ट ऑन द मून ॲज अ पार्ट ऑफ मून इज कवर्ड. दिस इज कॉल्ड अ लुनार इक्लिप्स. अ लुनार इक्लिप्स सीन ओनली ऑन अ फुल मून लाईट. फुल मून म्हणजे पौर्णिमा. फुल मूनवरती आपण पाहू शकतो. ज्यावेळेस सोलार इक्लिप्स असेल तर ते फक्त फुल मूनवरती पाहिलं जाऊ शकतं. आणि इकडं काय आहे, अ न्यू मून. न्यू मून म्हणजे अमावस्या आणि फुल मून म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतं की नाही. इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ द अर्थ इट इज अ टोटल लुनार इक्लिप्स. जर पूर्णपणे आपल्याला इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ अर्थ इज टोटल लुनार इक्लिप्स. त्याला आपण म्हणतो टोटल लुनार इक्लिप्स झालं किंवा खग्रास म्हणतो आपण. टोटलला खग्रास हा शब्द आहे मराठीमध्ये. खग्रास चंद्रग्रहण लागलं म्हणतो आपण, ज्यावेळी पूर्ण चंद्र झाकला जातो, पूर्ण चंद्र सावलीत असल्यासारखं वाटतो, त्यावेळी असतं खग्रास चंद्रग्रहण. आणि ज्यावेळी पार्ट असतो काहीसा, वेन द शॅडो ऑफ द मून इज कास्ट ओनली ऑन अ पार्ट ऑफ द मून. काहीशा पार्टवरती जर पडला असेल तर त्याला आपण म्हणतो पार्शियल लुनार इक्लिप्स. तर छोट्या पार्टवरती जर पडला असेल तर त्याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असं आपण म्हणतो. खंडग्रास चंद्रग्रहण असं आपण म्हणतो. यू कॅन वॉच. बघा हे महत्त्वाचं आहे, यातला डिफरन्स बिटवीन इक्लिप्समधला हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यू कॅन वॉच अ लुनार इक्लिप्स विथ नेकेड आईज. तुम्ही उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहू शकता.
चंद्रग्रहण पाहायला तुम्हाला स्पेशल गॉगलची गरज नसते. अ लुनार इक्लिप्स कॅन बी सीन ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू आवर्स. चंद्रग्रहण भरपूर काळासाठी आपल्याला दिसतं. कारण का माहिती आहे? कारण पृथ्वी मोठी आहे ना चंद्रापेक्षा. लवकर फिरत 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 काय सावली लवकर काय त्याची जात नाही. मात्र चंद्र खूप छोटा आहे, त्यामुळे लगेच येतो आणि तो जातो, आहे की नाही. त्यामुळे बघा फरक येतोय. ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय पॉईंट लक्षात येत आहेत? मून हा खूपच छोटा असल्यामुळे त्याची उंबरा बघा की किती छोटी पडणार आहे पृथ्वीवरती. काही ठिकाणीच तो असा एकदम गायब झाल्यासारखा दिसतो, बाकी ठिकाणी त्याची पेनुंबरा पडते. पण जरा पृथ्वी मोठी असल्यामुळे पूर्ण काय होते, हा झाकला जातोय. आपला चंद्र जो आहे तो पूर्ण झाकला जातोय आणि भरपूर काळासाठी झाकला जातोय, कारण पृथ्वी त्याच्यापेक्षा मोठी आहे. भरपूर वेळ लागणार ते स्ट्रेट लाईनमधनं बाहेर येण्यासाठी. आणि त्याचबरोबर आपल्याला चंद्रग्रहणासाठी आणि सूर्यग्रहणामधला फरक हा आहे की सूर्यग्रहण जे आहे ते आपण पाहण्यासाठी आपल्याला स्पेशल गॉगलची गरज असते. नेकेड आयने पाहायचं नसतं. मात्र चंद्रग्रहण मात्र नेकेड आयने पाहू शकता. सूर्यग्रहण म्हणलं की मध्ये कोण येतं म्हणायचं? मून येतो. आणि चंद्रग्रहणात मध्ये कोण येतं? पृथ्वी. कळते का? सूर्यग्रहणात मध्ये कोण येतं? मराठीत लिहा वाटलं तिथं. सूर्यग्रहण सोलार इक्लिप्स मग आपल्याला वाटतं सोलारमध्ये येतो का काय? नाही. मध्ये कोण येतो? चंद्र येतो मध्ये. लक्षात येते का? मून मीन बिटवीन असतो असं वाटलं तिथं. असं लिहा. सन मध्ये कोण? मून आणि अर्थ. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि लुनारला काय लिहायचं? सन, अर्थ अँड मून. मध्ये कोण आहे ह्याच्यावर ठरतं. आता इथं मध्ये मून आहे म्हणून तुम्ही चंद्रग्रहण म्हणायचं नसते. का चंद्र आपण सूर्यग्रहण म्हणतो? कारण सूर्याला गिळल्यासारखं वाटतं म्हणून म्हणतो आपण. अर्थवर बसल्यावर असं वाटतं की सूर्याला गिळून टाकलंय मूननी. आणि इथं असं वाटतंय की चंद्राला गिळलेलं आहे आपण स्वतःच. अर्थनी गिळलेला असल्यासारखं असतं. चंद्रावर जर तुम्ही गेला तर तसं वाटेल की अरे बहुतेक सूर्याला अर्थनी गिळून टाकलेलं आहे, कारण पूर्ण अंधार झालेला असं सूर्य दिसतच नाही. तर आपल्याला कधी योग आला तर आपण प्लॅन करणार आहे. लक्षात घ्या, आपण 1-2 वर्षामध्ये आपण घेणार आहे आपल्याला ग्रहण बघण्यासाठी वगैरे जी उपकरणं असतात ते आपण घ्यायचे आहेत. तर पुढे आपण बघितलेला इक्लिप्स ही डायग्राम आपल्याला लक्षात ठेवायची आहे, काढायला लागते. लक्षात घ्या, ही डायग्राम इक्लिप्सवरती नोट्स विचारले की काढावी लागते. सोलार इक्लिप्समध्ये मध्ये मून काढायचा, इकडं अर्थ सोड काढायचे आणि रेज काढायला आपण शिकायचं. सोपा आहे, काय अवघड नाही त्या. डू यू नो इक्लिप्सेस ऑफन ऑकर्स इन द सोलार सिस्टीम. इक्लिप्सेस खूप होत असतात. असं काही नाही आहे की आपल्या पृथ्वीवरच होत असतात, भरपूर ठिकाणी सोलार सिस्टीममध्ये होत असतात. ॲज सीन फ्रॉम द अर्थ. आपण ज्यावेळी पृथ्वीवरून पाहतो, वेन अ प्लॅनेट ऑर अ स्टार पासेस बिहाइंड द मून. म्हणजे ज्यावेळी आपण पृथ्वीवरून चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो, चंद्राच्या मागे एखादा चंद्र किंवा तारा जातो, त्याला आपण म्हणतो अक्युल्टेशन. त्याला आपण अक्युल्टेशन म्हणजे मराठीमध्ये पिधान लागणे असं म्हणतो आपण. पिधान, ते तुम्ही शब्द कधी ऐकला नसेल किंवा ऐकला असेल तरी ठीक आहे. तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे की आपण जर पृथ्वीवरून पाहत असलो आणि एखादा तारा किंवा ग्रह दुसरा चंद्राच्या मागे जाऊन लपला, म्हणजे काय झालं, परत ती एका लाईनमध्ये आले, तर त्याला आपण अक्युल्टेशन असं म्हणतो. इट इज अ कॉमन फेनॉमेनॉन. ही साधी कायम होणारी फेनॉमेना, अशी काही नवीन नाही आहे की असं कधीतरी होते. असं कायम होत असते. ऑकर्स विथ द सन, मून अँड अदर स्टार. फॉर एक्झाम्पल, इन 2016 द स्टार कॉल्ड रोहिणी वॉज हिडन बिहाइंड द मून. 2016 असं झालं होतं, ती रोहिणी नावाची जी स्टार आहे ती काय होती, हिडन होती मूनच्या मागे. आफ्टर सम टाईम इट अपियर्ड ऑन द अदर साईड ऑफ द मून. तर तुम्ही असं झालेलं कधी पाहिलं आहे का? डिड यू सी धिस अक्युल्टेशन? आपण 2016 नव्हतं पाहिलं का? पाहिलं तुम्ही ते झालेलं. आपल्याला पेपरमध्ये वगैरे बातम्या येत असतात ह्या गोष्टींच्या. आज आहे पिधान वगैरे किंवा अक्युल्टेशन आता आहे. ह्या सगळ्या बातम्या आपण लक्ष दिल्या तर आपल्या लक्षात येऊ शकतं. फाइंड आउट टाईम पिरियड्स ऑफ लुनार अँड सोलार इक्लिप्स. लुनारचं भरपूर टाईम असतं, सोलारचं टाईम कमी असतं. ते टाईम सोलार इक्लिप्स डेंजर असतं. लक्षात ठेवा, अल्ट्राव्हायोलेट रेज येतात सोलार इक्लिप्समध्ये, त्याच्यामुळे त्याच्यापासून सावध राहायचं असतं, बाहेर पडायचं नाही. व्हेरियस इक्लिप्सेस इन द पास्ट अँड रिलेव्हंट इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट देम फाइंड आउट करायचे. इक्लिप्सेस अँड ट्रान्झिट्स विच ऑकर इन अ नियर फ्युचर. कधी होणार आहे पुढचं इक्लिप्स किंवा अशा प्रकारचे ट्रान्झिट्स, एकमेकांच्या ग्रहांच्या बद्दलची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर तुम्ही
गुगलवरती सर्च करू शकत असता, वेगवेगळ्या बातम्या वाचू शकत असता. आता एक शेवटचा कन्सेप्ट आहे झिरो शॅडो डे. झिरो म्हणजे शून्य, शॅडो म्हणजे छाया, शून्य छाया दिवस. हा आता आपल्याकडे येत नाही, पण तरी पण त्याला काय म्हणतात बघा. द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हर हेड. बरोबर सूर्य ज्यावेळी वर डोक्यावरती येतो, आपल्या कधी येत नाही तसा, म्हणजे आपले येतो 12 वाजले की आपण म्हणतो डोक्यावर आलाय ऊन. पण पृथ्वीचे असे काही ठिकाण आहेत जिथं बरोबर सूर्य येतो आणि जरासुद्धा सावली पडत नाही, जरासुद्धा सावली पडत नाही. तर त्याला आपण म्हणतो द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हर हेड इज कॉल्ड द झिरो शॅडो डे. ऑन धिस डे, ऑन दॅट डे ॲट नून म्हणजे 12 वाजता शॅडो कम्प्लिटली डिसॲपियर. शॅडो पूर्णपणे डिसॲपियर होऊन जाते, दिसत नाही अजिबात. धिस इव्हेंट कॅन ओनली बी सीन इन द रिजन बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त 23.5 नॉर्थ अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजे मकरवृत्त 23.5 साऊथ. हे डिग्री त्यांचं लोकेशन आहे. लोकेशन हे आपल्या पृथ्वीला आपल्याला मोजायचं असेल, पृथ्वीवरती लोकेशन सांगायचं असेल तर कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त असे 3 वृत्त काढलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आपल्याला हे काही ठिकाणी दिसलं जातं. धिस इव्हेंट ऑकर्स इन अ समर ऑन डिफरंट डेज इन डिफरंट प्लेसेस इन दॅट रिजन. तर अशा काही ठिकाणी ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईमला असं घडत असतं. ठीक आहे. अँड इक्लिप्स इज अ नॅचरल फेनॉमेना. ग्रहण ही एक नॅचरल फेनॉमेना आहे. मेनी सुपरस्टिशन्स कनेक्टेड टू इक्लिप्स आर प्रिव्हेलंट इन द सोसायटी. म्हणजे अंधश्रद्धा भरपूर साऱ्या पसरल्या गेलेल्या आहेत. या इक्लिप्सच्या माध्यमातून भरपूर साऱ्या अंधश्रद्धा समाजात पसरल्या गेलेल्या आहेत की असं असतं, तसं करायचं, तसं नाही, असं असतं. भरपूर आपण ऐकतो. पण इट इज नेसेसरी दॅट एव्हरीवन मेक्स एफर्ट्स टू रीड द सोसायटी ऑफ सुपरस्टिशियस बिलीफ्स. आपण ह्यापासून ह्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं आपण काम सर्वांनी केलं पाहिजे. अंधश्रद्धा दूर करणं समाजातून काम केलं पाहिजे. हे कधी होतं आहे? ज्यावेळी आपण सायन्सचा अभ्यास करतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे माणसं होते अगोदरच्या काळामध्ये. चंद्रावरती कधी कोण चंद्राला माणसं म्हणायची की तो खूपच असं काहीतरी, भरपूर काय काय त्याच्याबद्दल अंधश्रद्धा होत्या. ज्या दिवशी माणसांनी चंद्रावरती पाय ठेवले त्यावेळी ती माणसं बोलायची बंद झालेली आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं ज्या दिवशीपर्यंत आपल्याला माहिती नसतं त्याच्या मागचं सायन्स काय आहे तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल काहीही बोलत असतो. पण ज्या दिवशी सायन्स कळतं त्या दिवशी बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होत असतो. आणि त्यातलाच हा इक्लिप्स आहे. बरेच वर्ष माणसांना वाटत होतं हे काय आहे, हे अतिशय अपशकुन मानलं जायचं अगोदरच्या काळामध्ये की ग्रहण लागलं म्हणजे आता काय खरं नाही, आता खूप अवघड आहे, आता अपशकुन आहे, आता काय करायचं नाही वगैरे वगैरे असतं. पण त्यामध्ये काही नाही आहे, फक्त एक छोटासा भाग आहे. काय म्हणजे? तो म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेजपासून फक्त सावधान राहायचं असतं. बाकी आपल्याला त्याच्यामध्ये काही विशेष नाही. पण त्या काळात हे माहिती नसायचं की अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे काय. म्हणून काही गोष्टी घडल्या की ते सगळे ग्रहणाला कारणीभूत धरत होते. तर अशा पद्धतीने आपला हा इथे चॅप्टर संपलेला आहे. ह्याच्या नोट्स आपल्या अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. सोपा साधा चॅप्टर आहे. जर याची क्विक रिव्हिजन करायची म्हटलं तर एक 2-3 पॉईंट्स मी सांगतो. पहिला पॉईंट म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईटमध्ये आपण पाहतो की हा प्रयोग आता आपण इथं पाहणार आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट आणि हे दोन्ही पण. तर ह्या प्रयोगामध्ये आपण हे शिकलेलो आहे की ज्यावेळी एखादा पॉईंट सोर्स किंवा लाईट आपण पाडतो तर जिथं पडते तेच आपल्याला डायरेक्ट दिसतं. लेझर तुम्ही जर पाडलं तर जिथं पडणार आहे तिथं डायरेक्ट दिसतं, जाताना मधून दिसत नसतं. मधून कधी दिसणार आहे? जर ते स्कॅटर झाले तर. जसं की एखाद्या दुधाच्या गढूळ पाण्यातून जर ते गेलं तर आपल्याला दिसणार आहे. हे आपण पाहणार आहे आता. त्याचबरोबर हा सुद्धा की आकाश निळे का दिसते, तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे की त्या 7 रंगातील, इंद्रधनुष्याच्या 7 रंगातील जो ब्ल्यू कलर आहे आणि जो रेड आणि येलो कलर आहे ह्यांच्यातला एक प्रॉपर्टीज, गुणधर्म आहे जो असं सगळं करून आणतो. तो गुणधर्म काय आहे? तर ब्ल्यू स्कॅटर्स मोस्ट, विखुरतो. ब्ल्यू त्यांच्या 7 जणांना सगळ्यात पहिला बाहेर निघून जातो आणि तो निघून गेल्यामुळं सगळ्या पूर्ण वातावरणात तो पसरतो आणि आपल्याला ब्ल्यू दिसायला चालू होत असतो. बाकी रेड आणि येलो अजिबात विखुरले जात नाहीत. म्हणून सूर्याला डायरेक्ट सूर्याची किरणं आपण सूर्याला ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी ती किरणं आपल्या डोळ्यामध्ये जातात आणि आपल्याला रेड कलर दिसतो. रेड कलर हा का दिसतो? कारण तो विखुरत नाही, तो तिथून आलाय, तो सरळ तुमच्या डोळ्यात आला, मध्ये कुठं कसा थांबलेला नाही. पण ब्ल्यू मात्र इकडे तिकडे पसरल्यामुळं पूर्ण अवकाशात आपल्याला ब्ल्यू दिसतो. हे आपल्याला आत्तासुद्धा बघायचं आहे. आणि त्यानंतर आपण शॅडो पाहिली. पॉईंट सोर्समध्ये फक्त उंबरा
आणि एक्सटेंडेड सोर्समध्ये पेनुम्ब्रा आणि उंब्रा. त्यामध्ये जर बॉल मोठा असेल तर मोठी होत जाते उंब्रा, आणि जर बॉल छोटा असेल तर उंब्रा छोटी छोटी होत जाते. इक्लिप्समध्ये आपण पाहिलं की सोलारमध्ये मूनमध्ये असतो, लुनारमध्ये अर्थमध्ये असतो. आणि ह्याच्या सगळ्या डायग्राम्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी झिरो शॅडो डेमध्ये आपण पाहिलं की तिथं अजिबात सावली पडत नाही असा दिवस, त्याला आपण झिरो शॅडो डे म्हणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्या संपलेल्या आहेत. छोटासा चॅप्टर आहे पण महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा चॅप्टर कोणता आहे? साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड आपण घेणार आहोत नेक्स्ट टाईममध्ये. आता आपण थांबूया आणि आपला जो एक्सपेरिमेंट आहे तो बघूया.